तयार झाले आपलं स्वादिष्ट पालक पनीर. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया पालक पनीर. पालक पनीरचं आपण साहित्य पाहूया. इकडे 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे. एक मोठा कांदा कापून घेतला आहे. टोमॅटो आहे. इकडे मी 7-8 काजू आणि 7-8 बदाम घेतलेले आहेत. आलं आहे, लसूण आहे आणि मी उकडून घेतलेला पालक आहे. तर आता आपण पालक मिक्सरवरती दळून घेणार आहोत. आणि कांदा, टोमॅटो, काजू, बदाम, आलं आणि लसूण आपण छानसं भाजून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण पनीर तळून घेऊया. इकडे पनीर छान तळून झालेलं आहे, काढून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण काजू बदाम घालूया, कांदा घालूया, टोमॅटो आणि आलं लसूण हे पण आपण छान भाजून घेणार आहोत. आता हे सगळं छान तळून झालेलं आहे, काढून घेऊया आणि मिक्सरवरती याचं बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आता आपण फोडणी मारूया. फोडणी मारण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल आहे. वरून आणखीन मी थोडंसं तेल घालते. जवळजवळ मोठे 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम झालं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 चमचाभर जिरा घालूया, अर्धा चमचा हिंग. आत्ता घालूया वाटण. वाटण म्हणजे मी कांदा, खोबरं, कांदा, टोमॅटो आणि काजू बदामची पेस्ट केलेली आहे, ती घालूया. आता घालते मी तिखट तुम्हाला जेवढं आवडतं त्या प्रमाणातच घाला. अर्धा चमचा हळद घालूया. धना जिरा पावडर छोटा चमचा, गरम मसाला छोटा चमचा. आता घालूया संडे स्पेशल गरम मसाला. आता घालूया पालक प्युरी. पालक मी दळून घेतलेली आहे. थोडंसं पाणी घालूया. हे बघा, पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आणि धाबा स्टाईल घरातल्या घरात तयार होते. तर नक्की बनवा. आता आपण गॅस एकदम बारीक करूया आणि बारीक गॅसवरती आपण हे 1-2 मिनटं शिजू देणार आहोत. चवीप्रमाणे मीठ घातलंय. आता मी घालते बटर. बटरमुळे एकदम धाबा स्टाईल चव लागते. आणि आता सगळ्यात शेवटी मी घालणार आहे तळलेलं पनीर. आणि आता हलवून घेऊन आपण ही 5 मिनटं छानपैकी शिजवून घेणार आहोत. आता मी हे छान शिजवून घेणार आहे. मग तयार होईल आपलं धाबा स्टाईल पालक पनीर. झाकण ठेवून मी 5 मिनटं शिजवून घेणार आहे. तयार झाली आपली धाबा स्टाईल पालक पनीर. चवीला अप्रतिम लागतं. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार.